नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने चर्चा करतोय मित्रांनो. आपला पेपर इकॉनॉमिक्सचा आहे आणि इकॉनॉमिक्सची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असणार आहे, तर ही प्रश्नपत्रिका बघून घेऊयात. आपण उत्तरांसहित चर्चा करूयात. काही प्रश्नांची उत्तरं मी आज देण्याचा प्रयत्न करेल आणि काही प्रश्नांची उत्तरं जी आहे त्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ नंतर बघूयात. परंतु ही एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. तर आपण बघून घेऊयात कशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे, कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. मागील काही वर्षांचे प्रश्न खूपदा रिपीट होतात मित्रांनो, लक्षात घ्या. आता जे मागे आपले काही पेपर झाले, त्या प्रत्येक पेपरमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न खूप वेळा आले होते. त्यामुळं तुम्हाला ह्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला अर्थशास्त्राच्या सगळ्या प्रश्नपत्रिका हव्या असतील जुन्या इम्पोर्टंट, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही 12वीच्या अर्थशास्त्रासोबत इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. चला पुढे जाऊयात. बघा, पहिला जो प्रश्न आहे तो साधारणतः 20 मार्काला असतो. 5-5 मार्काचे 4 प्रश्न असतात. त्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याकडं प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. आता सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये कुठली पद्धत वापरली जाते? तर याच्यामध्ये बघा, राशी पद्धत, समग्र पद्धत, विभाजन पद्धत का सर्वसमावेशक पद्धत. आपल्याकडे ऑप्शन बघा काय आहे? अ, ब, क, ड. चारही पद्धती वापरल्या जातात का? तर चारही पद्धती नाही मित्रांनो. तुम्ही जर नीट विचार केला तर फक्त क म्हणजे विभाजन पद्धतच वापरली जाते. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये फक्त विभाजन पद्धतीचाच वापर होतो. एवढं फक्त लक्षात घ्या. बाकी इतर काही गोष्टी तुम्ही लिहू नका. आता दुसरा जर आपण या ठिकाणी प्रश्न जर पाहिला दुसरा, त्याच्यामध्ये काय राष्ट्रीय उत्पन्न ही एक टिंबटिंब संकल्पना आहे. तर मित्रांनो, ही साठा, मध्यम, अंतिम का प्रवाह? तर ही जर आपण पाहिलं ना मित्रांनो, तर ही साधारणतः प्रवाह पद्धत आहे. प्रवाह पद्धत. मग याच्यामध्ये पर्याय काय असणार आहे? 2 फक्त ड. म्हणजे ही प्रवाह पद्धत आहे. त्याच्यामुळे याचा जो पर्याय आहे 2, याचं उत्तर आहे फक्त ड. तर हे आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे. तर यानंतर तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये भारताच्या पेट्रोलियम आयातीचा स्रोत. बघा, भारतामध्ये पेट्रोल जे आहे ते कुठून-कुठून येतं? तर बघा, कुवेतमधून येतं, सौदी अरेबियातून येतं, चीनमधून येतं, सिंगापूरमधून येतं. मित्रांनो, या ठिकाणी साधी गोष्ट आहे. चीन आणि सिंगापूरमधून पेट्रोल यायचा प्रश्नच नाहीये. मग कुवेत आणि सौदी अरेबिया हे 2 देश उरतात. तर आपल्याकडे उत्तर हेच असणार आहे. कुवेत आणि सौदी अरेबिया या 2 देशामधून आपल्याकडं पेट्रोलियम या ठिकाणी येत असतं. त्याच्यामुळं या ठिकाणी अ आणि ब कुठं आहे का दिसतंय? बाबा या बघा, पर्याय 1 मध्ये. तर पर्याय 1 जो तुमचा आहे तो बरोबर आहे. आता पुढचा जर प्रश्न आपण बघितलं, सरकारच्या सक्तीच्या कार्यांमध्ये पुढीलपैकी टिंब-टिंब या कार्याचा समावेश होतो. रोजगार निर्मिती सक्तीचं कार्य आहे का? आता जर तुम्ही रोजगार निर्मितीचा विचार केला तर हे काय सक्तीचं कार्य नाहीये. रोजगार निर्मिती जर तुम्ही बघायला गेलं तर हे काही सक्तीचं कार्य नाहीये. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था. बघा, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था हे कार्य मित्रांनो सक्तीचं आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था हे कार्य सक्तीने करणं गरजेचं आहे. कल्याणकारी उपाययोजना सक्तीच्या नाही, वस्तू सेवा निर्यात सक्तीचं नाहीये. पण अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था ह्या सरकारच्या सक्तीच्या कार्यांमध्ये येतात. त्याच्यामुळं ब ऑप्शन करेक्ट आहे. तर कुठं ब आहे? चौथा ऑप्शनमध्ये आहे. मग फक्त 4 फक्त ब हे उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न बघा, वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात. कारण कारण त्याचं काय बाबा? वित्तीय व्यवस्थेमध्ये व्यापारी बँका ज्या असतात मोठ्या-मोठ्या, त्या एक मध्यस्थ म्हणून काम करतात. त्याचं कारण बाबा नफा मिळवणे आहे, देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढवणे आहे. त्याचबरोबर बचती गतिमान करणे आणि उत्पादन गुंतवणुकीसाठी वाटप करणे, कपात नियंत्रण करणे. मित्रांनो, ज्या व्यापारी बँका असतील ना, त्या व्यापारी बँका फक्त आपला नफाच बघणार. व्यापारी बँकांचं काम आहे आम्हाला आमचा नफा बघायचा, बाकी तिकडे दुनियादारी जाऊ दे खड्ड्यात. त्याच्यामुळे इथं नफा मिळवणे हे त्यांचं मुख्य काम असतं. त्यामुळे फक्त हा ऑप्शन या ठिकाणी इथं बरोबर असणार आहे. ठीक आहे. हा एक झाला. पुढचा जो प्रश्न आहे ब, त्याच्यामध्ये सहसंबंध पूर्ण करा आहे आपल्याला 5 मार्काचा. जसं बाजारमध्ये अल्पकालीन निधी येतं. मग दीर्घकालीन निधी कुठे येतं? नाणे बाजारामध्ये जसं अल्पकालीन निधी येतं, तसं दीर्घकालीन निधी जी आहे ती भांडवल बाजारामध्ये येते बघा, भांडवल बाजार. भांडवल बाजारामध्ये या ठिकाणी दीर्घकालीन निधी जी आहे तिची उपलब्धता होते. टेबल खुर्ची रूप उपयोगिता आहेत. बरं का? आणि संगणकीय माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन. टेबल खुर्ची रूप उपयोगिता म्हणजे या बाबा आपल्याला दिसतात, त्याचा वापर करतो आपण. पण संगणकीय माहितीमधून तुम्हाला ज्ञान मिळतं. ज्ञान मिळतं ना, मग इथं म्हणायचं ज्ञान उपयोगिता. ज्ञान उपयोगिता आपण या ठिकाणी म्हणू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढे बघा, टिंब-टिंब कापड आणि अप्रत्यक्ष मागणी कामगार. हां, कापड ही प्रत्यक्ष मागणी आहे. ही प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी कामगार आहे. बरोबर ना? म्हणजे कापडला जर का जास्तीत जास्त लागलं, तर कामगारांची पण संख्या वाढणार आहे कंपनीमध्ये.
पुढचं तात्विक अडचण म्हणजे हस्तांतरित देणी ही एक तात्विक अडचण झाली. ओके. आणि मालाच्या साठ्याचं जे मूल्यांकन आहे ही व्यावहारिक अडचण आहे. ओके. पुढचा बघा. सरकारी खर्चापेक्षा सरकारी प्राप्ती जास्त असेल, तर तुटीचे अंदाजपत्र. कारण तूट होते ना, कारण खर्च जास्त आहे आणि प्राप्ती कमी आहे. तुमचा इन्कम कमी आहे आणि खर्च जास्त असेल तर तूट येते. मग ते तुटीचं अंदाजपत्रक आहे. आणि सरकारी खर्च आणि सरकारी प्राप्ती बरोबर आहे. म्हणजे जेवढा सरकारचा इन्कम आहे तेवढीच या ठिकाणी प्राप्ती येते. इथं म्हणायचं संतुलित आहे किंवा समतोल अंदाजपत्रक आपण म्हणू शकतो, समतोल. तर अशा प्रकारे इथे आपल्याला 5 मार्क मिळू शकतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी जर बघायला गेलं तर विसंगत घटक ओळखा. बघा, जीवनावश्यक वस्तूमध्ये अन्नधान्य जीवनावश्यक आहे. औषधे जीवनावश्यक आहे. पुस्तके जीवनावश्यक आहे. कार जीवनावश्यक आहेत का? नाहीये. कारची काही गरज नाही. कार नसली तरी माणूस काय जगणं थांबवणार नाहीये. त्याच्यामुळे कार हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे ही विसंगत गोष्ट आहे. निर्देशकांचे प्रकार: भारान्वित निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक का मूल्य निर्देशांक? मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं ना, भारान्वित निर्देशांक हा निघणार आहे. कारण किंमत, संख्या आणि मूल्य हे एका प्रकारात आले. पायाभूत सुविधा कुठल्या आहेत? वाहतूक, संचार, पाणी पुरवठा का अनुदान? तर याच्यामध्ये पायाभूत संस्थांचा विचार केला तर वाहतूक ही पायाभूत संस्था आहे. संचार पण पायाभूत आहे. पाणी पुरवठा पण पायाभूत आहे. अनुदान मिळणं एखाद्या गोष्टीसाठी ते पायाभूत नाही येणार. ओके, लक्षात घ्या. बँक खात्याचे प्रकार. बघा, बचत खातं, त्याचबरोबर आवर्त ठेव खातं आणि चालू खातं. आता हे डीमॅट खातं जे आहे ना, ते तुमच्या शेअर मार्केटसाठी काढलं जातं. त्याच्यामुळे हे काय बँकेतला खात्याचा प्रकार नाहीये. हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. ओके. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, उत्पादन घटकाच्या किमतीचे तत्व. नफा, व्याज, बेकारी भत्ता का खंड? तर याच्यामध्ये बेकारी भत्ता हा बाहेर पडणार आहे. बाकी नफा, व्याज आणि खंड हे उत्पादन घटकाच्या किमतीचं तत्व ठरवताना या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो वा विचार केला जातो. पुढे बघा, खालील विधाने पूर्ण करा. आता हे पूर्ण वाक्य तुम्हाला लिहायला लागणार इथं. हे विधान पूर्ण करायचं म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्य लिहायला लागणार आहे. जसं की जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते म्हणजे कमी होते, तेव्हा एकूण उपयोगिता जी आहे बघा, सीमांत उपयोगिता जर का ऋण झाली, वजामध्ये गेली, तर या ठिकाणी एकूण उपयोगिता जी आहे ती घटणार आहे. आणि जर ती धनमध्ये केली तर वाढणार आहे. एवढं लक्षात घ्या. मागणी व किंमत यांचा फलसंबंध खालील सूत्राने दर्शवतात. मागणी व किंमत याचा डीएक्स बरोबर पी ऑफ एक्स या पहिल्या याने दर्शवला जातो. ओके. पुढचा मुद्दा, भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक. बघा, भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक. म्हणजे या ठिकाणी निर्यात कलातला घटक जो आहे तो अभियांत्रिकी वस्तू या ठिकाणी आहे. हे जरा समजून घ्या. पुढे य अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. हा जो आहे तो लवचिकतेचा जो मागणी वक्र आहे, तो या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो संपूर्ण अलवचिक अलवचिक मागणी असते या ठिकाणी. संपूर्ण अलवचिक मागणी दर्शवतो. पुढचा प्रश्न शेवटचा याच्यामध्ये, एक अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतर. बघा, एक अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतर, एक किंवा त्यापेक्षा जास्त नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ जी आहे, ती एकूण प्राप्तीमध्ये झालेली जी निव्वळ वाढ आहे, तिला आपण सीमांत प्राप्ती म्हणतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा जो पहिला जो प्रश्न आहे, तो खूप सोपा असतो. त्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात, 20 पैकी 20. दुसरा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये जो प्रश्न आहे, त्यामध्ये जर आपण बघितलं, तर आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत, काही मुद्दे दिलेले आहेत. तर उदाहरणांच्या आधारे या ज्या काही संकल्पना आहेत, त्या ओळखायच्या आहेत. ही जी उदाहरणं दिली आहेत, यांच्यातून तुम्हाला संकल्पना ओळखायच्या आहेत आणि ती स्पष्ट करायची आहे. इथे तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. एका प्रश्नाला 2 मार्क, एकूण 6 मार्क पडतील. त्यानंतर ब जो आहे दुसऱ्यातला, तो फरक स्पष्ट करा. ब मध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. ओके. 3 कुठलेही या ठिकाणी. इथं जे दिलेले आहेत ते जरा बघून जा, कारण यापैकी काही फरक स्पष्ट करा, आपल्याला यावर्षी येऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा, स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये. बघा, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. बघा मित्रांनो, या ठिकाणी 3-3 मार्काचे, 4-4 मार्काचे 3 प्रश्न आहेत. तर ते सोडवायचे, 12 मार्क मिळतील. बघा, इथे दिलेत 1, 2, 3, 4, 5 हे प्रश्न बघून जा. स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये, मागणीचे प्रकार स्पष्ट करा, पुरवठ्याचे कोणतेही 4 निर्देशांक निर्धारक घटक स्पष्ट करा, सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण स्पष्ट करा, निर्देशकांच्या कोणत्याही 4 मर्यादा स्पष्ट करा. एकदम सोपे प्रश्न असतात. पुढचा बघा, चौथा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहमत आहात की नाही हे लिहायचंय. सकाराने स्पष्ट करायचं हे 3 प्रश्न. 4-4 मार्काचे मित्रांनो हे 5 प्रश्न आहेत. त्याच्यापैकी 3 प्रश्न सोडवायचे. आता पुढचा बघा, या आकृतीमध्ये जर बघितलं, तर ही आकृती वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची. इथे जीएसटीच्या संदर्भात काही मुद्दे आहेत. तर इथे बघा, एकदम सोपा प्रश्न आहे.
या आकृतीचा जर तुम्ही विचार केला, ही आकृती जर का तुम्ही नीट अभ्यासली, तर तुम्ही 10वी मागच्या वर्षी तुम्ही जी-एस-टीचा अभ्यास केलेला आहे. बघा, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर इथं पहिला जो मुद्दा आहे, वस्तू व सेवा करांचे एक संक्षिप्त नाव. वस्तू व सेवा कराचं नाव काय बाबा? जी गुड्स एंड सर्व्हिस टॅक्स. दुसरं, वरील बिलास एस-जी-एस-टी आणि सी-जी-एस-टी किती टक्के? बघा इथं 6% दिले. मग इथं 6% झालं मित्रांनो. अजून 1 मार्क मिळाले. वरील बिलात पेनचा मूळ दर किती आहे? आता इथं पेन जर बघितलं, तर पेनची संख्या 10 आहे. पेनचा मूळ दर ₹8. मूळ दर पेनचा किती? ₹8. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय बाबा? विक्रेत्याचा जी नंबर काय आहे? तर हा बघा 15 अंकाक्षरी जी नंबर असतो. हा त्याचा जी नंबर आहे. तर इतके सोपे प्रश्न असतात ना मित्रांनो, इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. इथे पण बघा ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं, वरील आकृती क्ष अक्षावर काय दर्शवलेत? आता क्ष अक्ष आहे त्याच्यावरती काय मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे. मागणी व पुरवठा दर्शवलाय. साधा विषय आहे. दुसरा जर बघितला, कोणत्या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे. कोणत्या किमतीला मित्रांनो समतोल साधलेला आहे? तर बघा एक किंमत तर इथं आहे. इथं समतोल साधलाय म्हणजे इथे बघा या ठिकाणी दिसतं ना, इथे समतोल साधलेला आहे. कुठल्या किमतीवर? ₹300 किमतीवरती. झालं? वरील आकृतीत य अक्षावर काय आहे? य अक्षावर बघा किंमत दर्शवली. आता ही जी किंमत आहे, ती दर्शवलेली आहे रुपयामध्ये. ठीक आहे? ते लिहायचं. वरील आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवला आहे? तर तो समतोल बघा समतोल जो आहे तो स बिंदूने दर्शवला आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. ओके. या ठिकाणी आपल्याला इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी 2 गोष्टी करायच्या आहेत. आता हे झालं सोपं आहे आणि हे झालं सोपं. 4 आणि 4 8 मार्क तर तुमच्या हातातले आहेत. इथं 8 पैकी 8 आरामात मिळणार. आता पुढचा मुद्दा बघा. इथे तुम्हाला हा उतारा वाचायचा आहे आणि हा उतारा वाचून या उतार्यावर आधारित काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ओके. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. यामध्ये तुम्हाला 3 प्रश्नांपैकी कुठल्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. एकाला 8 मार्क, दोघांचे झाले 16 मार्क. तर अशा प्रकारे मित्रांनो ही अर्थशास्त्राची आपण प्रश्नपत्रिका पाहिली. नक्कीच तुम्हाला बरेच मुद्दे या ठिकाणी क्लिअर झाले असतील. आता आपण इथं थांबू, पण थांबण्याच्या अगोदर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून टाका. कारण अर्थशास्त्राच्या आणि इतर विषयाच्या अजून डिटेलमध्ये व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आणि या जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका हवी असेल आणि अर्थशास्त्राच्या इतर प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्थशास्त्रासोबत इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. ओके मित्रांनो, बाय सर्वांना. धन्यवाद.